नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज दोन बातम्या ज्या कदाचित तुम्ही सुद्धा बघितलेल्या असतील. बातम्या म्हणजे भाजपच्या ज्या चित्रा वाघ आहेत त्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी ज्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालं नाही त्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या, त्या प्रियांका चतुर्वेदींना चित्रा वाघ आज भेटायला गेल्या. कारण काय तर चित्रा वाघ यांनी भाजपचा जो एक कार्यक्रम आहे, उपक्रम आहे, त्याला मिस्ड कॉल दिला म्हणून. आणि मग त्याच्यानंतर बाहेर आल्यावर चित्रा वाघ म्हणल्या की मी सदिच्छा भेट दिली. हरकत नाही, आपला विषय तो नाही आहे. दुसरा विषय जर घेतला आपण तर तो म्हणजे याच चित्रा वाघांनी किशोरी पेडणेकरांची देखील भेट घेतली. किशोरी पेडणेकर या सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या एक नेत्या, नगरसेविका, बरोबर. आता विषय जरी हा नसला तरी या दोन बातम्यांमुळे माझं लक्ष वेधलं गेलं ते एका गोष्टीकडे. म्हणजे आपण आता कट टू जाऊया ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये काय तर आत्ता एक 4-5 दिवसापूर्वीची बातमी तुम्ही बघितली असेल. ती म्हणजे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची, काही खासदारांची, सगळ्यांनाही जे फुटू शकतील किंवा जे फुटणार आहेत याची चर्चा जी झाली होती, अशा काही खासदारांबरोबर एकनाथ शिंदेंची बैठक झाली अशी एक बातमी बाहेर आली. आणि त्यानंतर मग राजकारणामध्ये अनेक प्रतिक्रिया या आपण बघायला लागलो. मग त्याच्यामधनं आपण अरविंद सावंत जे आहेत ते अत्यंत चिडले. म्हणजे ते म्हणले की कारण त्याच्यामध्ये त्यांचंही काहीतरी नाव घेतलं गेलं. ते म्हणले मी कोऱ्या पेपरवर लिहून देतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी उद्धव ठाकरेंच्या बरोबरच आहे. पण म्हणजे आता एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं प्रतिक्रिया येणं हे अगदी स्वाभाविक आहे. त्यांची चिडचिड होणं ही अगदी स्वाभाविक आहे, कारण त्यांचे खासदार फुटणार आहेत. बाकीच्या काही लोकांच्या प्रतिक्रिया असतील, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतल्या जर तुम्ही प्रतिक्रिया सगळ्या बघितल्या तर या सगळ्या प्रतिक्रिया ही बैठक झालीच नाही असं सांगणाऱ्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया होत्या. मग म्हणजे आता कोण नावं घ्यायला नको, ते त्यांचे जे काही प्रवक्त्यांपासून जे काही आहेत सगळे ते स्वतः म्हणले की अशा बैठका झाल्या नाहीत. पण एकनाथ शिंदेंनी स्वतः अशा पद्धतीची बैठक झालेली नाही या बातम्या जाणीवपूर्वक कोणीतरी पसरवत आहे असं विधान एकनाथ शिंदेंनी केलं. आता एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदे असं का म्हणाले असतील? म्हणजे खरं तर ऑपरेशन टायगर हे एकनाथ शिंदेंची शिवसेना राबवतीये. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले खासदार ते फोडणार आहेत याची चर्चा आहे. आणि ती काही आज नाही आहे, ती गेले 4-5-6 महिने आहे. पण मग असं असताना उलट यांच्या तर गालावर लाडू फुटले पाहिजेत. म्हणजे यांनी तर असं म्हटलं पाहिजे की होय, हे खासदार आमच्या बैठकीला होते. कारण असं जर म्हटले असते तर मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये केवढा भूकंप झाला असता. पण असं ते म्हणाले नाहीत. लक्षात घ्या, बातमीत इथे आहे की असं ते म्हणाले नाहीत. मग असं ते का म्हणाले नाहीत? एकनाथ शिंदेंनी या बातमीचा इन्कार का केला? तर याच्या मागची आता जी गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की अधिवेशन चालू होतं. अधिवेशनाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे अगदी तातडीनं दिल्ली दौऱ्यावर गेले. दिल्ली दौऱ्यावर गेले असताना महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली, ती म्हणजे ऑपरेशन टायगरची. आणि जवळपास 6 खासदार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार हे आता फुटणार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येणार अशी चर्चा रंगली. ही चर्चा रंगली 2 ते 3 दिवस झाले. एकनाथ शिंदे पुन्हा इथे आले. मग एकनाथ शिंदेंच्या बरोबरच्या म्हणजे त्या ज्योती वाघमारे तर असं म्हणाल्या की पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भूकंप येणार आहे, तुम्ही बघा. पण काही झालं ना, भूकंप आला ना, फटकन काही आवाज आला, काहीच झालं नाही. उलट एकनाथ शिंदे म्हणतायत असं काही आमची बैठक झालेली नाही. याला कारण असं आहे, भूकंप तेव्हा झाला नाही, भूकंप पुढे होणार आहे. भूकंप हा पुढच्या 5 ते 6 महिन्यांमध्ये होणार आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे काय होणार आहे? एक लक्षात घ्या, सध्या भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामधलं जे नातं आहे हे नातं तुम्ही जरा निरखून बघा. ओके, म्हणजे आता तुम्हाला असं जाणवायला लागेल की जे एकनाथ शिंदेंना भाजप सर्वाधिक कुरवाळत होतं ते भाजप आता एकनाथ शिंदेंना दूर लोटत आहे. हळूहळू प्रोसेस चालू आहे.
एकदम दूर करत नाहीत, हळूहळू चालू आहे कुठलाही आणि भाजपची तर ती स्ट्रॅटेजी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते तेव्हा अमित शहा त्यांना भेटले का? नाही. पंतप्रधानांची भेट घेतली, पण अमित शहा भेटले का? नाही भेटले. जे अमित शहा एकनाथ शिंदेंना कधीही वेळ मागितली, अमित शहा महाराष्ट्रात आले तरी एकनाथ शिंदेंना भेटतात, ते एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले असताना सुद्धा अमित शहा भेटले नाहीत. त्याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. मग आता हे सगळं काय सुरू आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि 6 महिन्यामध्ये भूकंप काय होऊ शकतो एक लक्षात ठेवा. अमित शहांकडनं म्हणजे सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा ही थंडावली का? तर वरून म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वांकडनं असं मेसेज देण्यात आलाय, संदेश देण्यात आलाय की ऑपरेशन टायगर वगैरे काही करायचं नाही. का नाही करायचं? एक लक्षात घ्या, भाजपकडे महाराष्ट्रात खासदार किती आहेत? 9. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे खासदार किती आहेत? 7. एकनाथ शिंदेंनी जर का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार जरी फोडले तरी संख्या किती होते? 12. म्हणजे भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे खासदार जास्त होतील. मग असं जर झालं तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढेल. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मग महाराष्ट्रामध्ये अधिक तो जोमाने वाढेल. आणि भाजपला हे कधीही नकोय. लक्षात घ्या, एकनाथ शिंदे हवे होते सत्ता येण्यासाठी. ते एकनाथ शिंदे आले, त्यांच्याबरोबर 40 आमदार आले, इथपर्यंत सगळं ठीक आहे. तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं, झालं. तुम्ही आमच्याबरोबर आलात, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं, फिटामफिट झाली आहे. आता यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. एकनाथ शिंदेंना तेच तर रुचत नाही आहे. त्यांना मुख्यमंत्री आपण का नाही होत हे शल्य आजही बोचत आहे. आणि म्हणून ते वारंवार अमित शहांशी बोलत असतात या बाबतीमध्ये. अमित शहा सुद्धा त्यांना समजूत काढत असतात, काय नाही तुम्हालाच करणार, पुढे जाऊन तुम्हीच होणार. असं एक आपण लहान मुलाला कसं देणार हा तुला चॉकलेट, आज नाही उद्या देणार, असं करत त्यांची समजूत काढली जाते. पण आता मात्र चित्र हळूहळू बदलत आहे. का बदलत आहे? तर ते बदलतं याच्यासाठी मधल्या काळामध्ये तुम्ही एक न्यूज ऐकली असेल. ती न्यूज काय होती? तर आता खासदार म्हणजे देशभरातल्या खासदारांची संख्या आता वाढणार आहे. म्हणजे आता जे काही 500, 550 जे काही खासदारांची संख्या आहे ती आता थेट 813, 820 अशी काहीतरी जाणार आहे. तसंच महाराष्ट्रातली सुद्धा खासदारांची संख्या वाढणार आहे, थेट 72 होणार आहे. म्हणजे उत्तर प्रदेशच्या खालोखाल महाराष्ट्र हा सर्वाधिक खासदारांचा प्रदेश होणार आहे. अशा वेळेला आता रणनीती ही आता वेगळ्या पद्धतीने सुरू झालेली आहे. एक लक्षात घ्या, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये एक लिटमस टेस्ट पूर्ण झालेले आहे. म्हणजे महापालिका निवडणुकांमध्ये काय झालं आपण बघितलं, लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काय झालं बघितलं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय झालं हे आपण बघितलं. एक लक्षात घ्या, ज्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न जो केला गेला ती शिवसेना संपली का? नाही संपली. उलट किती आमदार निवडून आले? 20 आमदार. हा जोक नाही आहे. एक लक्षात घ्या, मुंबईसारख्या ठिकाणी आज 10 आमदार निवडून आलेत आणि महाराष्ट्रातनं 10 आमदार निवडून आलेत, एकूण 20 आमदार निवडून आलेत. एकनाथ शिंदेंचे 9 खासदार निवडून आलेत, 7 खासदार निवडून आलेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे किती खासदार आलेत? 9 खासदार निवडून आलेत. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी ताकद कमी केली होती असं जे म्हटलं जात होतं ती ताकद खरंच कमी झाली आहे का? नाही झालेली. आजही उद्धव ठाकरे या नावाभोवती असलेलं जे वलय आहे, हे वलय हे महाराष्ट्रामध्ये अजूनही गारुड करून आहे. याची जाणीव भाजपला आहे. आणि आता आगामी काळामध्ये काय होणार आहे? तर आगामी काळामध्ये उद्या जेव्हा खासदारांची संख्या वाढणार आहे, आमदारांची संख्या वाढणार आहे, याचबरोबर मतदार क्षेत्राची जी रचना आहे ती रचना सुद्धा बदलणार आहे. मतदार क्षेत्र हे कमी होणार आहेत. म्हणजे आत्ता जर का तुम्ही बघितली प्रभाग रचना, तर ही प्रभाग रचना ज्या पद्धतीने भाजपला पाहिजे त्या पद्धतीची प्रभाग रचना आता आपल्याला बघायला मिळते. पण आता जेव्हा संख्या वाढणार आहे तेव्हा या रचनेमध्ये बदल होऊन तो प्रभाग किंवा तो वॉर्ड छोटा राहणार आहे. आता तुम्ही कायम विचार करा
ज्या ज्या वेळेला वॉर्ड स्तरीय निवडणूक झालेली आहे तेव्हा तेव्हा भाजपला यश मिळालेलं नाही. जेव्हा जेव्हा प्रभाग पद्धतीनं निवडणुका झालेल्या आहेत आणि ते सुद्धा प्रभाग जसे भाजपला पाहिजे तशा पद्धतीचे प्रभाग रचना झाल्यात तेव्हा भाजपला यश मिळालं आहे. आणि त्यामुळे आता भाजप 2029च्या दृष्टीनं बघताय. या 2029च्या दृष्टीनं जर उद्या प्रभाग रचना कमी झाली, वॉर्ड कमी झाले, मतदारसंघ कमी झाले, त्यांचं आकारमान कमी झालं तर आपल्याला यश कसं मिळणार? मुद्दा हा आहे, का मिळणार नाही तर एक लक्षात घ्या, भाजप हिंदुत्ववादी विचारांची संघटना म्हणजे पक्ष, एकनाथ शिंदेंचा पक्ष शिवसेना हिंदुत्ववादी विचारांचा, उद्धव ठाकरेंची शिवसेना जरी कितीही आरोप केले की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे हिंदुत्ववादी पक्ष म्हणूनच बघितलं जातं किंवा या संघटनेकडे हिंदुत्ववादी संघटना म्हणूनच बघितलं जातं. आणि आजही अनेक हिंदुत्ववादी विचारसरणीचे मतदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये हिंदुत्वाच्या मतदारांमध्ये ही विभागणी होणार, ही 3 पक्षांमध्ये होणार. जर 3 पक्षांमध्ये जर का या मतदारांची विभागणी झाली तर याचा तोटा भाजपला होणार आणि याचा फायदा कोणाला होईल? जर हिंदू मतं विभागली गेली, काही शिवसेना ठाकरे गटाकडे गेली, काही शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेली, काही भाजपकडे गेली, ही जर विखुरली तर याचा तोटा भाजपला होणार आहे. आणि याचा फायदा कोणाला होणार आहे? तर याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. हिंदू मतदार विभागला गेला त्यामुळे ऑटोमॅटिक काँग्रेसला फायदा होणार. एक लक्षात घ्या, म्हणून 2029च्या दृष्टीनं भाजप आता अत्यंत विचारपूर्वक सावध पावलं टाकतीये की आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आपण बरोबर ठेवायचं का? लक्षात आलं सगळं? म्हणून आता हळूहळू एकनाथ शिंदेंची शिवसेना सेनेपासून भाजप फारकत घेत आहे. मग इकडे देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री, जे अनेक गोष्टी मग आपण सध्या बघतो मधल्या काळामध्ये की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामध्ये एक कोल्ड वॉर सुरू आहे. मग अनेक गोष्टींमध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असतो. हे जे सगळं सुरू आहे हे त्या दृष्टीनं सुरू आहे. आता पहिल्यासारखं एकनाथ शिंदेंना दिल्लीमध्ये भाजपच्या नेतृत्वाकडनं तसं एंटरटेन केलं जात नाही आहे. हळूहळू आता त्यांना लांब ठेवलं जात आहे. ही जी सगळी प्रक्रिया सुरू आहे ही एकनाथ शिंदेंना हळूहळू दूर करायचं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जवळ करायचं. असंही कळत आहे की भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडनं महाराष्ट्राला खासा मेसेजही आलेला आहे की उद्धव ठाकरेंशी जितकं मिळतं जुळतं घेता येईल तितकं तुम्ही घ्या. आणि म्हणून काही गोष्टी, घटना, घडामोडी महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीनं घडलेल्या आपण बघतो. मग इकडे आदित्य ठाकरे, मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला जाणं असेल, तिकडे उद्धव ठाकरेंच्या त्यांची जेव्हा विधान परिषदेतली कारकीर्द संपली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं आहे तेही तुम्ही बघा. उद्धव ठाकरेंच्या कशा पद्धतीने त्यांनी कौतुक केलेलं आहे तेही आपल्याला बघायला मिळतं. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी आहेत. राज ठाकरे हे सध्या उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत किंवा नाहीत आत्ता कळत नाही आहे, पण ते असणार आहेत. अव्यक्तपणाने का विना पण ते असणार आहेत. बरं, त्यांना सुद्धा कुणी सांगितलेलं आहे, काय सांगितलं आहे याच्याही चर्चा झाल्यात. म्हणजे आता एक प्रवाह कसा वळतोय हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे का वळतोय? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हळूहळू दूर का केलं जात आहे? तर आता सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम निकाल लागणार आहे आणि तो निकाल आता लवकरात लवकर लागेल. काही तज्ज्ञ असं म्हणतायत की एकतर उद्धव ठाकरेंना जरी आत्ता धनुष्यबाण हे चिन्ह नाही मिळालं किंवा हे नाही झालं तरीही एक निर्णय असा येऊ शकणार आहे अशी एक शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतायत. ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेलं चिन्ह जे आहे हे गोठवलं जाऊ शकतं. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं आणि त्यांना एक नवीन चिन्ह दिलं जाऊ शकतं. आता असं झालं तर मग एकनाथ शिंदेंच्या बरोबर आमदार राहतील का, खासदार राहतील का? एकीकडनं भाजप एकनाथ शिंदेंना असं म्हणतंय की तुम्ही आमच्यामध्ये मर्ज होऊन जा, कारण की पुढच्या सगळ्या गोष्टी अशा घडतील, घडामोडी कदाचित घडतील, त्यामुळे तुम्ही आमच्यामध्ये आधीच मर्ज होऊन जा. एकनाथ शिंदे तयार होणार नाहीत. पण जर एकनाथ शिंदेंना हे चिन्ह मिळालं नाही
तर मात्र, आणि जर चिन्ह आणि नाव दोन्ही गेलं तर मग एकनाथ शिंदे करणार काय? कितीही दुसरा पक्ष काढला तरी आत्ता जे आमदार आहेत ते त्यांच्याबरोबर राहतील का? खासदार राहतील का? हा देखील एक प्रश्न आहे. त्यामुळे पुढच्या काळातल्या घडामोडी या खूप वेगळ्या घडणार आहेत. आता जे समीकरण आहे हे समीकरण पुढच्या काळात बदललेलं तुम्हाला दिसेल. म्हणून मी म्हणलं येणाऱ्या 6 महिन्यामध्ये एक वेगळा भूकंप या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.